कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छोटे सरकार, तुमची माँ आली ना की त्यांना सांगा की मोमाला सांगितल्याप्रमाणे मला व्यवस्थित तिने बागेत सोडलं होतं म्हणून। अगं मोना, अहो तसं नाही, हे परत फिरून माझ्यावर येऊ नये म्हणून सांगते मी। माँ, अगं कुठे गेलीस तू? आप्या, किती वेळ ग? या मामाला सांगत होतो की मालावर जेवेन। अरे बाळा, मी कामात होते, बरं झालं तू जेवलास। अमोल, तू ठीक आहेस ना रे बाळा? तुला काही झालं नाही ना? नाही ग माँ, पण तू बाबांकडे गेली होतीस का? हो बाळा। का बोलले बाबा? तू चिल्लीस का बाबांवरती? अगं माँ, बाबा काहीतरी कामात असेल ग। हो, आर्याची आई अचानक आजारी पडली ना, त्यामुळे बाबा फोन घरीच विसरून गेले होते। त्यांनी तुझं प्रॉमिस तोडलं म्हणून सॉरी सांगितलं। यस, मला माहित होतं बाबा काहीतरी कामात असणार, नाहीतर शाईशा कधीच चुकत नसतो। अमोल, तुला बाबांचा राग नाही आला का रे? अगं माँ, तूच बोलतेस ना आपण सगळ्यांना मदत करायला हवी। मग बाबांनी आज केलं, मग मी काय चिन्ह त्यांच्यावर? या पोराच्या समजूतदारपणामुळे एकही गोष्ट मनासारखी होत नाही। कहू नाही, याचा आईबाबासाठी प्रेम कमी होत नाहीये। अमोल बाळा, किती समजूतदार आहेस रे। अगदी मोठ्यांनी तुझा समजूतदारपणा घ्यावा असं बोलतोयस तू। अहो बापू, ही बेस्ट माझं बेस्ट मुलगा आहे ना। ओ भांजे, आता तुम्हाला कंटाळा आला नसेल, पण आता रात्र झाल्या, लवकर जेवायचं आणि गुडूप झोपायचं काय? हो मामा। माँ, तू सुद्धा काय खाल्लेलं नाही ना? मी खाते आता। नाही माँ, हे घे। माँ, तू एवढा घास खा आणि सगळं राग सोडून दे, कारण आता मी ठीक आहे। सांग ना अर्जुन, म्हणजे मला एकटीला सोडून जाणार होतास ना तू? यात तसं नाही, आणि बघ जे काय झालं त्यामध्ये चूक तर माझीच होती ना। तुझी कसली चूक? अरे बघ, तुझ्या आईला बरं वाटतंय हे कळल्यानंतर मी अमोलची चौकशी करायला पाहिजे होती। आप्पी बोलली ते बरोबरच आहे। अप्पी 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 अर्जुन, बस कर हे अप्पी पुराण। आणि प्रत्येक वेळेला ती बरोबर असते का? तू त्याला तिकडे बोलून इकडे काय मजा मारत होतास? सांग ना, मजा मारत होतास का तू इकडे? अरे तसं नाही। हे बघ अर्जुन, तू माझ्या आईला हॉस्पिटलला घेऊन गेला होतास, तुझ्या होणाऱ्या बायकोच्या, आणि हे तू अप्पीला बोलला नाहीस ना, याचं वाईट वाटलंय मला। अरे बघ, अमोलला फिरायला मी घेऊन जाणार होतो, त्याला तिकडे बागेमध्ये मी बोलवलं होतं। अर्जुन, अजूनही तुला तीच बरोबर वाटतेय? अरे इकडे काय काय नाही बोलून गेली ती, जर काहीच बोलला नाहीस, आणि मी बोलत होती तर मलाही गप्प केलंस। हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये, तुला अमोलसाठी जो त्रास होतोय ना तो कळतोय मला, पण इकडे तू माझ्या आईचा जीव वाचवत होतास ना, मग तू कसा काय वाईट? तू चुकीचा नाहीच आहेस। आणि साखरपुड्याच्या वेळेला काय बोलला होतास तू? की मागचं सगळं सोडवून मला नव्याने सुरुवात करायची आहे। मग तुझ्या या अशा वागण्यात मला ते कुठेच दिसत नाहीये। हे बघ, त्या मागच्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत का? आणि आज अमोल दिवसभर बाहेर होता, एकटा होता, उपाशी होता माझ्या। अरे ठीक आहे ना, तो बाहेर असेल म्हणून काय तू मला आणि आईला सोडून जाणार होतास? अर्जुन, तुला कळतंय आपला ना साखरपुडा झालाय, आणि माझ्या आईला बरं नसताना ना मी हक्काने तुझ्याकडे आले, का तर आपण लग्न करणार आहोत। एक मिनिट, माझ्याशी लग्न करण्याचा तुझा निर्णय ठाम आहे ना? म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला मी हवी आहे ना? अर्जुन, मी तुला काहीतरी विचारते, मला उत्तर दे। काय बोलू मी? अरे आता हे सगळं झालं ना, त्यामध्ये माझी चुकी आहे एवढं म्हणायचं मला फक्त। याचा अर्थ असा नाही की आप्पी मला परत माझ्या आयुष्यात पाहिजे। बघ आर्या, तू बोलतीस ती कळतंय मला,
अशी चूक परत नाही होणार. हे बघा आप्या, सगळ्या गोष्टी एकदम अंगावर आल्यासारख्या होत असतील अर्जुनला, म्हणून तसं होतंय. आपण थोडं समजून घेतलं पाहिजे बापू, त्याला. अर्जुनने त्याच्या लग्नाच्या निर्णयात आम्हाला घेतलं का? त्याने एकदा तरी या विषयावर अमोलशी किंवा माझ्याशी बोलणं गरजेचं समजलं का? अगं त्यावेळी तशी वेळ नसेल, परिस्थिती पण नसेल म्हणून नाही बोलला. बापू, आपण परिस्थितीला किती दिवस दोष देणार आहोत? या लग्नाची घाई ना अर्जुनचीच होती. त्याने परस्पर निर्णय घेतला ना, मग त्याने आता तेच सांभाळायला हवं. आप्या, मगाशी मी अमोल बरोबर बोलत होतो तेव्हा ऐकलंस का? मी काय म्हटलं? अमोलचा समजूतदारपणा मोठ्यांनी सुद्धा घेण्यासारखा आहे. एक मिनिट बापू, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मी समजून घेत नाहीये का? नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला आप्या. एक गोष्ट लक्षात घे, आज अमोल दिवसभर बागेत उभा होता उपाशी पोटी, पण तो त्याच्या बाबावर रागावला का ग? नाही ना, रागावला नाही. कारण त्याच्याकडं त्याच्या रागापेक्षा मोठं कारण होतं. त्याच्या मा आणि बाबाला एकत्र आणायचं. अगं ती लेकरू प्रत्येक वेळी तुम्हाला दोघांना समजून घ्यायला काही ना काहीतरी कारण शोधत असतं, आणि आम्ही एकमेकांचे दोष शोधून भांडत बसतो. बघ आप्या, तुझं तुलाच कळलं. हे बघ, आज जे काही झालं त्याच्यासाठी तू अर्जुनला दोष दिलास, पण या सगळ्यात जे काही घडतंय त्याला तुम्ही दोघंही जबाबदार आहे, असं नाही का वाटत कधी तुला? मी? बापू, माझा काय दोष आहे? आप्या, उत्तराखंडला असताना अमोलला अख्खं पुणे फिरवून दाखवीन असं कोण म्हटलं होतं? मी म्हणाले होते, पण इथे आल्यानंतर कामाचा व्याप बघते ना, मी विसरून गेले त्यात. मग तसंच आहे ना, अर्जुन पण आज फोन करायला विसरून गेला असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं आप्या. हे बघ, माणसाला समजून घ्यायला एक कारण पुरतं. आपल्याला चिडायचं असलं ना की आपण कारण शोधतो, आणि आपलं प्रेम असलं ना की आपण माफ करतो. हो बापू, पण आज अमोलला तिथे काही झालं असतं परत. सुदैवानं आपला अमोल सुरक्षित आहे, पण तुम्ही प्रत्येक वेळी हे विसरता की अमोलची इच्छा आहे त्याच्या आई आणि बाबांनी एकत्र यावं म्हणून. त्याच्यासाठी तो हे सगळं करतोय, पण तुम्ही असे भांडत बसला, एकमेकांचे दोष काढत राहिला, ते लेकराची इच्छा कधी पूर्ण होणार ग? बापू, मला कळतंय तुमचं म्हणणं, मला सगळं कळतंय. आम्ही दोघं भांडतो त्याचा त्रास आम्हालाच होतो हेही कळतंय. आप्या, तुझी आई मला नेहमी म्हणायची, आमच्या संसारात काही अडचण आली ना, थोडं तुमचं थोडं माझं असं करून आपण एकमेकांना परिपूर्ण करू. यानं काय होईल माहितीये का? आपल्या मुलांचं भविष्य घडेल. वय आप्या, जगात कुठला माणूस परिपूर्ण असतो? थोडं तू दे, थोडं अर्जुन देईल. यानं काय होईल माहितीये? अमोलचं भविष्य परिपूर्ण होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.